नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्व फंटा गँग खूप खुश असतात आणि सर्वजण इंदूचं कौतुक करत असतात. आता इम्रान इंदूला म्हणतो की इंदे, तू बालकीर्तनकार तर आहेसच, पण तू शूरवीरसुद्धा आहे. टिंग्या म्हणतो की डबल धमाका आहे, डबल धमाका. तेव्हा इंदू म्हणते की अरे असं काहीच नाही आहे. जर माझ्या जागी तुम्ही असताना तर तुम्हीसुद्धा हेच केलं असतं. मी काही जगावेगळं काम नाही केलं आहे. तेव्हा आदू म्हणतो की अगं असं कसं नाही, तुझ्या जागी जर पप्प्या असताना तर कधीच धूम ठोकले असते त्याने, आणि इम्या असताना तर तो बचाव बचाव करत ओरडत गेला असता घरी. तेव्हा इम्रान रागाने म्हणतो की हो का, आणि इंदू तुझ्या जागी जर हा असता ना आद्या, तर तो असा रडत रडत गेला असता, करिश्मा ताईला वाचवा, करिश्मा ताईला वाचवा असं म्हणून. आणि असं म्हणून तो आदूची ॲक्टिंग करून दाखवायला लागतो. तर पप्प्या म्हणतो की आणि जर गोपाळ असता तर दोरी कुठे मिळते का, दोरी कशी टाकायची याचा विचार करत तिथे बसला असता. तेव्हा आदू म्हणतो की पण स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढा वेळ पाण्यात थांबणं हे काही सोपं नाही आहे, म्हणून तर अख्खा तालुक्याच्या पेपरामध्ये इंदूचं नाव आलं आहे. सर्व फंटा गँग बोलतच असतात. तेव्हाच तिथून करिश्मा चाललेली असते. आता इकडे करिश्माला बघून सर्वजण म्हणतात की इकडे बालवीर तर तिकडे खोटावीर. आता करिश्मा सर्वांचं बोलणं ऐकून रागाने सर्वांकडे बघायला लागते. इंदू खूप घाबरून करिश्माकडे बघत असते. आता सर्वजण मोठ्याने म्हणायला लागतात की 1 2 3 4 खोटारड्यांनी व्हावे पसार. इंदू खूपच घाबरलेली असते आणि ती करिश्माकडे बघत असते, आणि करिश्मा रागाने इंदूकडे आणि सर्व फंटा गँगकडे बघत असते. आता इंदू सर्वांना शांत बसायला सांगते आणि म्हणते की माझ्या ताईबद्दल असं नका ना बोलू प्लीज. मात्र करिश्मा खूपच रागाने बघत असते. तेव्हा पप्प्या म्हणतो की ही बघा कशी म्हारक्या म्हशीसारखी बघते आपल्याकडे. इंदू पप्प्याला म्हणते की पप्प्या थांब ना जरा, गप्प बस. टिंग्या म्हणतो की अगं तिला खोटारडापणा करताना लाज नाही का वाटली, मग आम्ही का गप्प बसायचं. सोनू म्हणते की अगं पण इंदू तू चुकलीस, या करिश्माला ना पाण्यातच पडू द्यायचं होतं. परीसुद्धा म्हणते की किती त्रास देते ही तुला. तेव्हा इंदू म्हणते की माझ्या ताईबद्दल असं काही नाही बोलायचं. आदू म्हणतो की ही असली ताई 1 नंबरची खोटारडी आहे. आता टिंग्या म्हणतो की हो मग तर काय, आणि तो करिश्माजवळ जातो आणि मोठ्याने म्हणायला लागतो की खोटारडी खोटारडी, करिश्मा 1 नंबरची खोटारडी. आता करिश्मा रागाने टिंग्याजवळ यायला लागते. तेव्हा टिंग्या मोठ्याने म्हणतो की काय, तू मला मारशील, मला मारशील, आणि सर्वांना ओरडत म्हणायला लागतो की बघा बघा ही मला मारते. आता करिश्मा टिंग्याला मारायला जाणार तितक्यात परी जोरात ओरडत करिश्माला म्हणते की जर तू आमच्यापैकी कोणालाही मारायला गेलीस ना तरी आम्ही सर्व मिळून बडवून काढू तुला. तेव्हा करिश्मा रागाने तिथून निघून जाते. आता इम्रान म्हणतो की खोटारडी पळाली बघा कशी, स्वतःला तर पोहता येत नाही आणि म्हणे मी इंदूचा जीव वाचवणार, आली मोठी शहाणी. इंदूला मात्र फंटा गँगचा खूपच राग आलेला असतो आणि ती रागाने सर्वांकडे बघत असते. परत सर्वजण अजून एकदा ओरडून म्हणायला लागतात की खोटारडी खोटारडी खोटारडी, करिश्मा 1 नंबरची खोटारडी. आता इंदू रागाने सर्वांवरती ओरडत म्हणते की बस झालं हा, आता जर माझ्या ताईबद्दल कुणी काही बोललं ना तर सगळ्यांशी कट्टी करेन मी. तेव्हा सर्वजण आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता पप्प्या रागाने म्हणतो की इंदे हे जरा अति होतं या. तेव्हा इंदू म्हणते की अति नाही, खरंच बोलते मी असं, म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. तेव्हा सर्व फंटा गँग आश्चर्याने इंदूकडे बघत म्हणतात की हिला काय झालं आता. आता यानंतर आपण पाहतो की सुशीला एकटक विचार करत बसलेली असते आणि तिला आठवत असतं की शकुंतलाने कसं महाले मास्तरांना विनंती करून करिश्माला बालवीर पुरस्कार देण्यापासून रोखलं होतं. हे आठवून सुशीलाला खूपच राग आलेला असतो. आता तितक्या तिथे मोठ्याबाई येतात आणि सुशीलाला असं विचार करताना पाहून त्या सुशीलाला विचारतात की करिश्माचा विचार करते आहेस ना. यावर सुशीला काहीच बोलत नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तू काही म्हण, चुकलंच तिचं. तेव्हा सुशीला म्हणते की हो मोठ्याबाई, चुकलंच माझ्या करिश्माचं, तिने असं करायला नको होतं. तेव्हा मोठ्याबाई सुशीलाला म्हणतात की अगं लहान आहे ग ती, तिच्याबद्दल मी काही बोलतच नाही आहे, मी आमच्या शकुंतलेबद्दल बोलते. तिने असं करायला नको होतं ना. अगं समस्त गावकऱ्यांसमोर तिने करिश्माची पार रक्तरं काढली ना गं, माणूस चुकीचा पुतळा असतो, हे कळायला नको का तुला. इंद्रायणीच्या कितीतरी चुका पोटात घेतल्या तिने, करिश्माची एक चूक पोटात घातली असती तर काय फरक पडणार होता, समजून घ्यायला पाहिजे होतं ना तिने. पण नाही, त्या बिचाऱ्या लहान लेकरासोबत बिचाऱ्या आईबापांची सुद्धा वरात काढली आणि तुझी तर किंमतच ठेवली नाही तिने. हे
हे ऐकून सुशिलाला खूप वाईट वाटतं. सुशिला मोठ्या बाईंना म्हणते की आमचं जाऊ द्या हो मोठ्या बाई, पण माझं लेकरू आल्यापासून काही बोललं नाही, काही खाल्लं नाही, असंच निघून गेलंय रानात. मोठ्या बाई नाटक करत रडत म्हणतात की काय बोलावं आता, बिचारी करिश्मा, आता तिच्या मनाला काय वाटत असेल ना. तेव्हा सुशिला म्हणते की शकुंतला ताईने असं वागायला नको होतं. तेव्हा मोठ्या बाई सुशिलाला म्हणतात की अगं बाई, तेच तर म्हणते ना मी की तिने तुला सांगायचं, दत्तोबांना सांगायचं, असं कुणाला तरी सांगायचं ना. तुम्ही समज दिली असती करिश्माला, पण नाही, तिला तो पुरस्कार इंद्रायणीच्या पदरात टाकायचा होता ना. व्यंकट भाऊजींची लाडकी आहे ना ती. तेव्हा सुशिला थोडीशी विचारात पडते. आता यानंतर आपण पाहतो की इंदू अभ्यास करत बसलेली असते. तेव्हाच तिथे करिश्मा येते आणि इंदूकडे रागाने बघायला लागते आणि तिथून जायला लागते. तेव्हाच इंदू करिश्माला आवाज देत म्हणते की करिश्मा ताई. तेव्हा करिश्मा खूप रागाने इंदूला म्हणते की तू कोण ग मला ताई म्हणणारी. इंदू करिश्माजवळ येते आणि तिला म्हणते की जे झालं ते व्हायला नको होतं ग, आणि फंटा गँगने तर तुला जास्तच, असं म्हणून ती थोडीशी शांत होते आणि म्हणते की पण त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. तेव्हा करिश्मा रागात इंदूला म्हणते की आली मोठी माफी मागणारी, परत परत तीच गोष्ट उगाळून माझ्या जखमेवर मीठ चोळायचं आहे ना तुला. तेव्हा इंदू म्हणते की अजिबात नाही. मग करिश्मा रागाने इंदूला म्हणते की गप्प बस खोटारडे, आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना गं तुझ्या पोटात. तेव्हा इंदू म्हणते की अगं तूच असा विचार करतेस. यावर करिश्मा इंदूला जोरात ओरडत म्हणते की ए उगाच नाही या, तू आहेसच तसली साधमूज तुझ्या व्यंकू महाराजांसारखी. तेव्हा इंदू करिश्माला म्हणते की हे बघ ताई, तू मला जे बोलायचं आहे ना ते बोल, पण व्यंकू महाराजांना उगाच मध्ये नाही आणायचं. तेव्हा करिश्मा रागात इंदूला म्हणते की आणणार, लहान असून अंताजी काकांकडून त्यांचे हक्क, गादी सगळं हिरावून घेतलं आणि तूही तेच करते आहेस. तेव्हा इंदू रागाने म्हणते की ताई खूप होतं या. तेव्हा करिश्मा म्हणते की अगं मग मी इथून निघ ना, मला शहाणपणा शिकवू नकोस तू. आता त्या व्यंकू महाराजांच्या पॉलिसी माझ्यासमोर इथे नाही चालणार. ते व्यंकू महाराजही तसले आणि त्यांची बायकोही तसलीच. तेव्हा इंदूला खूप राग येतो आणि ती करिश्मावरती ओरडत म्हणते की बस, व्यंकू महाराजांबद्दल जर एक शब्दसुद्धा काढलास ना वायडा वाकडा तरी मी तुला. आणि ती थोडीशी शांत होते आणि म्हणते की हे बघ ताई, तू खोटं बोललीस ना, त्यामुळे हे सगळं झालंय, तू उगाच त्यांना दोष नको देऊस. तेव्हा करिश्मा ओरडत म्हणते की अगं एकदा काय 100 वेळा दोष देईन. ते व्यंकू महाराजही तसले, तू पण तसली आणि त्या शकुंतला काकीसुद्धा तसल्याच, सगळेजण उठलेत आमच्या जीवावर. तेव्हा इंदू ओरडून करिश्माला म्हणते की तुला किती वेळा सांगितलं की व्यंकू महाराजांबद्दल वाईट बोलू नकोस, तरीसुद्धा तू तेच बोलते आहेस. करिश्मा इंदूला म्हणते की ए मी बोलणार आहे, तू काय करशील ग, 100 वेळा 1000 वेळा बोलीन, माझा हक्क आहे आणि मी ताई आहे तुझी. तेव्हा इंदू खूप रागाने करिश्माला जोरात धक्का देते. तेव्हा करिश्मा खाली पडते. तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि इंदूला असा धक्का दिलेला पाहून जोरात इंदूवरती ओरडतात. आता इंदू घाबरून व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. करिश्मा व्यंकू महाराजांना बघून हसत परत खूप दुखतंय असं नाटक करायला लागते आणि खोटं खोटं ओरडायला लागते की इंदे रक्त काढलंस ना माझं, ताईशी असं कोणी वागतं का, असं तुला शिकवलंय का गं. आता व्यंकू महाराज खूपच रागाने इंदूकडे बघत असतात आणि इंदू खूपच घाबरलेले असते. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई कसली तरी लिस्ट करत असतात आणि ते लिहित असतात की फ्रीज डबल डोअरचा, आणि ते स्वतःशीच म्हणतात की कूलर घेऊ की AC घेऊ. नाही, ACच घेते. आता तेव्हाच तिथून इंदू जात असते. तेव्हा मोठ्या बाई इंदूकडे बघत म्हणतात की इंद्रायणी बाई, ओ इंद्रायणी बाई, माझी सोन्याची खान, काय झालं, इतका गोड चेहरा असा एकदम सुरकुतलेला का झालाय, बघू इथे ये, बघू काय झालं तुला, इथे ये, असं म्हणून त्या इंदूला जवळ बोलावून घेतात. तेव्हा इंदू मोठ्या बाईंजवळ जाते आणि खाली मान घालून शांत उभी राहते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की काय बालकीर्तनकार इंद्रायणी बाई, अहो हसमुख आहात तुम्ही, एवढं लाख मुलाचं हसू गेलं कुठे, काय झालंय. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई आज, असं म्हणून इंदू थोडीशी शांत होते आणि म्हणते की नाही काही नाही. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की काही नाही असं कसं. तेव्हाच तिथे करिश्मा सुद्धा येते आणि मोठ्या बाईंना म्हणते की खोटं बोलते ती इंदी. तेव्हा इंदू घाबरत करिश्माला म्हणते की अगं ताई सोड ना. तेव्हा करिश्मा म्हणते की अगं आता मोठ्या बाई विचारतात तर सोडायचं कशाला. आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की बघा मोठ्या बाई, तुमची लाडकी इंद्रायणीच तुम्हाला खरं सांगत नाहीये, तुम्ही तिचे एवढे लाड करता आणि ही. तेव्हा मोठ्या बाई रागाने करिश्माला म्हणतात की एक करिश्मे,
मापात राहायचा. मला इंद्रायणीला असं खोटं बिटं बोललेलं अजिबात आवडत नाही आहे. तेव्हा करिश्मा म्हणते की माफ करा मोठ्या बाई, पण ती थोडी ना तुम्हाला काही खरं सांगते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी काय म्हणते ही. तेव्हा इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि काहीच बोलत नाही. तेव्हा करिश्मा म्हणते की मोठ्या बाई ही थोडी ना तुम्हाला काही सांगणार आहे की आज काय घडलंय. मी सांगते ना तुम्हाला. मी सांगू का तुम्हाला, मीही तिथेच होते तेव्हा. मोठ्या बाई रागाने करिश्माला म्हणतात की गप्प बसा, कोणी काय बोलले का इंद्रायणीला. आणि त्या खूप चिडत म्हणतात की कोणीतरी काहीतरी बोललं असणार, कुणीतरी ओरडलंच असणार, कुणीतरी चिडवलं का तुला, मला सांग, मला नाव सांग त्या माणसाची. आता त्या माणसाची काही खैर नाही. तेव्हा करिश्मा म्हणते की अहो मोठ्या बाई, तिचे लाडके वेंकू महाराजच ओरडलेत तिला. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की काय. आणि त्या इंदूला म्हणतात की इंद्रायणी असं कसं बोलला होतात ग माझ्या बाळाला. तेव्हा करिश्मा म्हणते की आता मोठ्या बहिणीवर हात उचलल्यावर दुसरं काय होणार आहे ना. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने करिश्माकडे बघायला लागतात. तेव्हा करिश्मा म्हणते की तुम्हाला खोटं वाटतंय ना, असं म्हणून ती तिचा हात दाखवायला लागते की बघा किती लागलंय मला. तेव्हा इंदू खूप घाबरून करिश्माकडे बघत असते. तेव्हा करिश्मा इंदूला म्हणते की अगं आता मी काही खोटं सांगते का त्यांना, खरं सांगते ना. आता करिश्मा हसत म्हणते की वेंकू महाराजांची आवडती आता नावडती झाली. तेव्हा मोठ्या बाई रागाने करिश्मावरती ओरडत म्हणतात की गप्प बस ग, तू किती गुणाची आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तूच हिची काहीतरी खोडी काढली असणार, म्हणून ही तुला काहीतरी बोलली असणार आणि पकडली गेली असणार ही. आणि काय लागलं ग तुला एवढं, काहीतरी लागलं असणार आणि पट्टी विट्टी बांधली चांगली त्याच्यावर आणि मला सांगते. आणि व्यंकट भाऊजींनी हिलाच बोल लावले असणार तुझ्यामुळे, तू चल निघ इथून. आणि त्या इंदूला म्हणतात की व्यंकट भाऊजींनी तुझं काही ऐकून पण नसेल घेतलं असणार ना, लगेच तुला बोलायला सुरुवात केली असणार, मला माहिती आहे त्यांचं. पण तू ना करिश्माचं पण मनावरती. आणि असं म्हणून त्या रागाने करिश्माकडे बघायला लागतात आणि म्हणतात की तू इथे काय करतेस ग, चल निघ इथून आणि गोठ्यात जा. तेव्हा करिश्मा मोठ्या बाईंना विचारते की तिकडे जाऊन काय करू मी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की जा आणि शेण उचल. तेव्हा करिश्मा रागाने तिथून निघून जाते. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की हे बघ व्यंकट भाऊजी तुला बोलले, मी काही तुमच्या दोघांच्या मध्ये पडणार नाही बघ, त्यांचं नसेल पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इंदू मोठ्या बाईंकडे बघायला लागते. मोठ्या बाई इंदूला विचारतात की काय झालं, मूड खराब झाला ना तुझा, तू असं कर, मी तुला तो व्हिडिओ गेम दिला आहे ना तो खेळत बस, जा तू तो गेम खेळ. तेव्हाच इंदू तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की वेंकू महाराज आणि शकुंतला बोलत असतात. वेंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि ते शकुंतलाला म्हणतात की असं नाही आहे ग शकुंतला, माझी इंदू अशी नाही आहे, तिचं वागणं खूप बदललं आहे. तेव्हा शकुंतला वेंकू महाराजांना समजावत म्हणते की अहो तुम्ही एवढं टोकाचं का बोलताय, हे बघा मला खात्री आहे करिश्मानेच काहीतरी केलं असणार आहे, त्याशिवाय इंदू तिला ढकलणार नाही. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की कारण काही असू दे शकुंतला, कुणाच्याही अंगावर असं धावून जाणं चुकीचंच आहे ना. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो लहान मुलं आहेत ती, आत्ता भांडतायत आणि थोड्या वेळाने गळ्यात गळे घालून फिरताना दिसतील आपल्याला, तुम्ही एवढं का लक्ष देता याच्यात. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की शकुंतला इंदू बाकीच्या सगळ्या लहान मुलांसारखी नाही आहे. अगं आत्ता तुला तसं वाटतं, कसं सांगू मी तुला, तिच्या या बदललेल्या रूपाचं आश्चर्य वाटतंय मला सांग की मी इथून निघून गेल्यानंतर माझ्या पाठीमागे इंदूसोबत नेमकं काय घडतंय. तेव्हा शकुंतला वेंकू महाराजांकडे बघायला लागते. वेंकू महाराज रागाने शकुंतलाला म्हणतात की तुझं नीट लक्ष आहे ना तिच्याकडे. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो असं का बोलताय, माझं पूर्ण लक्ष आहे तिच्यावर. हे बघा मला असं वाटतं की तुम्ही जरा जास्तच विचार करताय. अहो इतक्या दिवसांनी घरी आलाय तुम्ही जरा आराम करा, तुम्ही लक्ष घालावं असं इंदूने काहीच केलेलं नाही आहे, ती जशी होती तशीच आहे. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की तू काही बोल शकुंतला, पण काहीतरी आहे जे खटकतंय मला, मनाला पटत नाही आहे. असं वाटतं की समोर असलेली इंदू मला अनोळखी आहे, ती माझी इंदू नाही आहे, इंदू पुरती बदललेली आहे. तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की बरोबर बोलताय तुम्ही बाबा. तेव्हा शकुंतला गोपाळला म्हणते की गोपाळ, अरे. तेव्हा वेंकू महाराज शकुंतलाला शांत बसायला सांगतात आणि म्हणतात की थांब तू जरा. आणि गोपाळला म्हणतात की काय गोपाळ बोल, काय माहिती आहे तुला या सगळ्यातलं. तेव्हा गोपाळ वेंकू महाराजांकडे बघायला लागतो आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.